गुड इव्हनिंग फ्रेंड्स, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. तर मित्रांनो, आम्ही मस्तपैकी पूर्ण एक आठवडा कोकणची भटकंती केली आणि रत्नागिरी, देवबाग इकडे फुल धमाल केली. खूप साऱ्या मेमरीज आहेत आता या जागेच्या. आणि आता वेळ झालेली आहे ती परतीचा प्रवास करायची. परतीचा प्रवास आमचा फुल प्लॅन्ड होता. रिटर्न जाताना आम्हाला तेजसनी जायचं होतं, बट म्हणतात ना, किस्मतने घुमाया, मोपा एअरपोर्ट पहुंचाया. हे बघा, माझ्या मागे आहे मोपा एअरपोर्ट. तर अनफॉर्च्युनेटली तेजस कॅन्सल झाल्यामुळे आमच्याकडे दुसरा अल्टरनेट ऑप्शन नव्हता. आणि अशा बऱ्याचशा ट्रेन सगळ्या हाऊसफुल होत्या. वेटिंग लिस्ट पण खूप लांबची वेटिंग लिस्ट, नंबर्स खूप मोठे होते. त्यामुळे दुसरं काही ऑप्शन नव्हतं आमच्याकडे आणि आम्हाला यावं लागलं गोवामध्ये मोपा एअरपोर्ट. आणि आता इथून आम्ही परत जाणार आहोत मुंबईला. तो असा घास आम्ही घेणार आहोत परत. पण चॉईस नाही आहे. अशा वेळेला हा एकच ऑप्शन होतं की तुम्ही मोपाला यायचं आणि इकडनं फ्लाईट पकडून परत मुंबईला जायचं. लास्ट टाईम पण आम्ही असंच केलेलं, पण लास्ट टाईम कारणं वेगळी होती. यावेळेला आमचं सगळं बुकिंग वगैरे सगळं झालेलं, बट परत मोपाला चालू आहे आम्ही. नेक्स्ट टाईम जरा विचारपूर्वक करावं लागेल, कारण आता आम्ही कोकण दर्शन जे आहे ते तळ कोकणापासून हळूहळू वरती सरकतो आहे. तर पुढच्या वेळेला चिपळूण वगैरे असा आमचा प्लॅन आहे. पण बहुतेक आता आम्ही थोडा गॅप घेऊ, वर्षभराचा गॅप घेऊ आणि परत कोकणात येऊ. कारण आता बॅक टू बॅक एका वर्षात 3 वेळा कोकण भटकंती झालेली आहे. तर मग आता थांबलेलो आहे, कारण आमचा फ्लाईट 10:45चा आहे. त्यासाठी मी बाहेरच थांबलो आहे. आम्हाला अजून आतमध्ये जायची परमिशन नाही आहे. आणि 7:30ला आम्ही जाऊन ट्राय करू गेटला. आणि जर सोडलं तर मग आतमध्ये जाऊन सगळ्या चेक इन फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून टाकू. भेटू आता आपण नंतर आतमध्ये. तोपर्यंत तुम्ही जरा बाहेरनं या मोपा एअरपोर्टचं दर्शन घ्या. इकडे असे काही रेस्टॉरंट्स दिसत आहेत मला. अँग्री सरदार, अर्जुना गोवा, त्या साईडला आहे त्यांचे अरायवल्स. आणि तिकडे त्या साईडला, म्हणजे त्या साईडला आहे त्यांचे कार पार्किंग. डिपार्चर्स या बाजूला आहेत, म्हणजे एंट्री केल्या गेल्या डिपार्चर्स आहेत. थोडं पुढे चालत गेला त्या साईडला जे गॉक्स विलेजचा बोर्ड दिसतो तर त्या साईडला अरायवल्स आहेत. तर इट्स ऑल ऑन द सेम फ्लोर. छान असं मोपा एअरपोर्ट आहे. तर फायनली आता आमचं सगळं लगेज ड्रॉप झालेलं आहे. सेल्फ चेक इनच केलं आम्ही. इकडनं जे सेल्फ बॅगेज ड्रॉप आहे तेच केलं. आता जातो आहे वरती, खाऊन पिऊन घेऊया. थोडं खूप भूक लागली आता. आणि मग हा बघा तर आणि आत्ताच इंडिगोचा मेसेज आलेला आहे की फ्लाईट डिले झाली आहे. 22:45ची आहे, 23:15ला ती डिपार्ट ड्यू टू एअर ट्रॅफिक कंट्रोल. आमचं काय जायचं ट्रिपचं काही खरं नाही आहे. तर चला आता आपण जरा जाऊया वरती. फायनली आता आमचं सिक्युरिटी चेक कंप्लीट झालेलं आहे. थोडी गोचित झाली, कारण सगळे इलेक्ट्रॉनिक्स आयटम डिस्प्ले केले नव्हते म्हणून सगळंच काढायला लावलं. आता या ड्युटी फ्री एरियामध्ये बसून टाईमपास करायचा आहे. दुसरं काही ऑप्शन नाही आपल्याकडे. फ्लाईट डिलेड आहे हाफ ॲन आवर. आय होप सो इथं लास्ट डिले. चला तुम्हाला आता आसपास ड्युटी फ्रीचा परिसर दाखवतो.
मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजेच मनोहर पर्रिकर इंटरनॅशनल एअरपोर्ट इज वन ऑफ द बेस्ट इन गोवा. काही वर्षापूर्वी सुरू झालं आहे पण आता सगळ्यात फेमस आहे आणि बरीचशी पब्लिक इकडनं प्रेफर करते फ्लाय करायला, कारण इकडे एकतर खाण्यापिण्यासाठी भरपूर आहे आणि एकदम इंटरनॅशनल स्टँडर्डचं त्यांनी बिल्ड केलेलं आहे. आता आम्ही जरा बसायला जागा शोधतो आहे, तिथे आहे का जागा, थोडं खाऊन पिऊन घेऊया आणि मग गेट नंबर 10 आहे गेट, तिकडे जायचं आहे. गेट नंबर 11 मला पण माहीत नाही कुठे, तिकडे जाऊन मग द जर्नी कंटिन्यूज टू मुंबई. बघा सगळे फूड जॉईंट्स आहेत. तर आता फायनली आम्ही आमच्या ऑर्डर्स प्लेस केलेल्या आहेत. अथर्वने KFC मागवलं होतं, झिंगर आणि त्यांनी मागवलं तर पॉपकॉर्न्स, त्याचं खाऊन संपलेलं आहे. मी आता मागवलेला आहे पिझ्झा डॉमिनोजमधून रेग्युलर साईज, चीज अँड कॉर्न, आणि या 2 गोष्टींमध्ये माझे 1000 रुपये गेले ऑलमोस्ट. पण इट्स ओके. एक गोष्ट जी मला वर्षाने सांगितली की KFCचं प्रिपरेशन इकडे गोवा मोपा एअरपोर्टवर भन्नाट आहे. ब्रेड क्वालिटी चांगली आहे, प्लस त्यांनी जे चिकन पॉपकॉर्न सर्व केलं ते पण खूप छान आहेत आणि तिचा विचार आहे की परत एकदा एक ऑर्डर द्यायची आहे. फायनली आम्ही आता बोर्डिंग प्रोसिजर सुरू केलेली आहे. आमच्या इंडिगो फ्लाईट टू मुंबईवाल्यांनी हाफ ॲन आवर फ्लाईट डिलेड आहे आणि आता तर प्रोसिजर सुरू झाली आहे. माझ्या ते 11:50 शिवाय तरी फ्लाईट टेक ऑफ करत नाही आहे. आम्ही आता जात आहोत ट्रेनच्या दिशेने चालत 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 चालत. फायनली वन ऑफ अ हेक्टिक जर्नी कंप्लीट करून फायनली आम्ही मुंबईत आलेलो आहोत. कोकण टू मुंबई व्हाया गोवा. सकाळी 11ला मी रिसॉर्टमधनं चेकआउट केलं आहे. आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट, जर ट्रेनची लफडी झाली नसती तर एवढा आम्ही घरी जाऊन झोपलो असतो. तर बेल्ट नंबर 12वर जाऊन आम्हाला घ्यायचं आहे आमचं सामान आणि तिकडनं मग उबर बुक करून घरी जायचं आहे. बाप रे, केवढा AC पॉवरफुल आहे एअरपोर्टवर. लास्ट टाईम आलं तेव्हा उकडत होतं आम्हाला आणि आता तर लिटरली शिवरिंग होतं आहे. आणि अथर्व लेझी बगर अथर्व त्याच्यावरनं येतो आहे. घरी पोचायची घाई नाही याला, आता टाईमपास करत 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 आता चालणार आहे आमच्याबरोबर. आम्ही आमची महाभयानक जर्नी करून परत घरी आलेलो आहोत. आता वाजलेले आहेत रात्रीचे 3:15, म्हणजे सकाळी 11:15पर्यंत आम्ही रिव्हर कोस्टमधनं चेकआउट केला. त्याच्यानंतर मग रूम्स अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे आम्हाला अल्टरनेट रूम शोधावी लागली. तिकडे राहिलो, तिथून मग गोव्याला गेलो, मोपावरनं प्लेन पकडलं, प्लेन अर्धा तास लेट. त्यानंतर इथे आलो, इथे कॅब मिळायला थोडासा वेळ लागला. असं करून शेवटी 2:15 वाजता आम्ही परत घरी आलो आहे. एक फक्त ती ट्रेन कॅन्सल झाली, त्याच्यामुळे हा सगळा एवढा मोठा बखेडा खडा झालेला आहे. आणि ती ट्रेन पण अशावेळेला कॅन्सल झाली की आम्हाला काही चॉईसच नव्हता की न देवबागचा रिसॉर्ट कॅन्सल करायचा, कारण ऑलमोस्ट वी वेअर बिटवीन 0 to 15 days, जिथे फक्त 50%च आम्हाला काय आमचा रिफंड मिळणार होता. आणि आम्ही इतके करोडपती नाही आहोत की 50% सोडून देऊ, जाऊ दे, काय फरक नाही पडत. तर चला, एनिवेज हेक्टिक जर्नी इकडे संपलेली आहे. हा ब्लॉग पण मी इकडे थांबवतो. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. गुड नाईट.